समता पतसंस्था व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे राजकारणविरहित समाजाची कामे करत आहेत. ते त्यांच्या कामाबद्दल समाजात लोकप्रिय आहेत. त्यामुळे मी आणलेल्या निधीतून कोपरगाव शहराचा जास्तीत जास्त विकास करता यावा यासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी मी काका कोयटे यांना आग्रह करून त्यांना उमेदवारी दिली आहे. तेव्हापासून कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधक पातळी सोडून टीका करीत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी समता पतसंस्थेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. समता पतसंस्थेबाबत विरोधकांकडून प्रसारमाध्यमात चुकीची माहिती पसरवली जात असून सदरची माहिती निराधार व निरर्थक असून त्याबाबत खुलासा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या वतीने समता पतसंस्था कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे, जितेंद्र शाह व इतर संचालक उपस्थित होते. सहकार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा शहर विकासामध्ये जे काही त्यांना करता येईल, राजकारण विहित ते अनेक वर्ष करत आलेले. ज्यावेळेस राजकारणात होते त्यावेळेस त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि म्हणून लोकांमध्ये त्यांची असलेली इमेज आणि एक ओळख याचा विचार करता मी त्यांना आग्रह धरला का आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून आपण उमेदवार व्हावे. आणि त्यांनी सांगितले का मी राजकारणापासून अनेक वर्ष लांब आहे. जे काही गेल्या 5 वर्षामध्ये मी कामं करून आणले, ज्या कामांसाठी निधी उपलब्ध केलेला आहे, हे सर्व काम आपल्याला करत असताना आले. पण तरी देखील आपण या सर्व गोष्टीला कोरून हे सर्व कामं मार्गी लावता आली. आणि पुढे आपल्याला कामं करायची आहे. आणि आपल्यासारखा एक भक्कम चेहरा नगराध्यक्ष म्हणून कोपरगाव नगर परिषदेमध्ये जर विराजमान झाला तर अजून कामाला त्या ठिकाणी गती येईल याची खात्री मला होती. आणि म्हणून त्यांच्या मागे लागलो. आणि 3 दिवसामध्ये त्यांना आजीदादांकडे घेऊन जाऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांना जाहीर केली, आपल्या सर्वांसमोर केली. आता निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, ज्यावेळेस समोर पराभव दिसतो त्यावेळेस पातळी सोडून त्या ठिकाणी टीका होते किंवा उमेदवाराच्या विरुद्ध षडयंत्र रचले जातात. आणि याची कल्पना मी त्यांना अगोदरच दिलेली होती. करून करून करणार काय ते का समता पतसंस्थेची चौकशी लावणार आहे. आपण जर काही चुकीचं केलेलंच नाहीये तर घाबरायचं काहीच कारण नाही. विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कामकाज होतं. तेव्हा आपण बिनधास्तपणे या नगर परिषदेमध्ये उमेदवार व्हा. आणि त्यांनी त्याच्यामध्ये तयारी दर्शवली आणि उमेदवार झाले. निवडणूक किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आता तुम्हीच लोकांनी काय मास्टर स्ट्रोक झाला, सिक्सर मारला, बॉल सापडला नाही असं तुम्हीच सांगितलं. एक चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस पासून निवडणूक पूर्णपणे बदलली. जे म्हणत होते का आम्ही आघाडी घेतली असं झालं, ते माझ्यावर टीका करून द्यायची सोडून त्यांच्यावर घसरायला लागली. हे वास्तविक आता आमदार म्हणून काम करत असताना गेले 1-2 महिन्यापासून मी पाहतोय का चुकीचे आरोप करण्याचं सर्व माझ्यावर चालू होतं. त्यांच्यावर घसरायला लागले म्हणजे त्यांना कळालं का आपला आता उमेदवार पडणार आहे. आणि म्हणून एकदम खालच्या पातळीवर जाऊन ही सर्व निवडणूक त्या ठिकाणी पुढे जाते. मला खात्री आहे जनता त्यांच्या बरोबर सगळे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून देणार आहे. हे सर्व चित्र त्यांना समोर दिसतंय आणि सर्व प्रकारे त्या ठिकाणी ते प्रयत्न करताय का आमचा स्पीड कसं कमी होईल, लोकांमध्ये
त्यांची बदनामी कशी होईल माझी निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे. त्यांनी आतापर्यंत खोडा घालण्याचं काम अनेक कामांमध्ये केलं. 5 नंबर तलावाला खोडा घातला, 28 कामांना खोडा घातला, या निवडणुकीमध्ये खोडा घातला. ही जी काही प्रवृत्ती त्यांची आहे ही जनतेला लक्षात आलेली आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीला कोणीही गांभीर्याने घेत नाही. जे काही थकबाकीदार आहे त्याच्याबद्दल संदीप जी कोयटे यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. ती चौकशी काय व्हायची ते होणार आहे. विजय निश्चित असल्यामुळं ते बिथरलेले आणि बिथरल्यामुळं अशा सगळ्या चुका त्यांच्या होत आहे. आता कोण त्यांचे सल्लागार आहे मला काही कळत नाही. म्हणजे लोकांमध्ये जाण्याच्या ऐवजी जे काही ते डावपेच आखताय, अजून लोकांमध्ये काकांच्या बद्दलचे जी काही सहानुभूती आहे, विश्वास आहे, तो अजून त्या ठिकाणी निर्माण होतोय. आणि जेवढं ते अजून या अशा गोष्टी करतील तेवढं जास्त मताधिक्य त्यांचं वाढेल याची मला खात्री आहे. तेवढे जास्त नगरसेवकांचे मताधिक्य वाढेल याची मला खात्री आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीकडे आम्ही काही गांभीर्याने बघत नाही. परंतु आपल्या सोशल मीडियामधून या सर्व चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होत्या किंवा तुम्ही ते दाखवत होते जे लोक सांगताय, पण याला उत्तर देणं गरजेचं आहे. उगाच लोकांना वाटायला नको बा आम्ही काहीच बोलत नाही, म्हणून आम्ही आमची बाजू या ठिकाणी मांडण्यासाठी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे म्हणाले की संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरे जाणे म्हणजे पुण्याचे काम असते असे मी मानत आलेलो आहे. संस्था डबघाईस आली तर ठेवीदारांच्या ठेवी परत देऊ शकलो नाही तर ठेवीदारांचा रोष हा तळतळाट असतो असे मी मानतो. थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करण्याची पद्धत ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. असे पतसंस्था वसुलीसाठी समताची पद्धत वापरत आहेत. असेल समताचे उद्योग मंदिर असेल समता अभ्यास केंद्र या माध्यमातून समता हे नाव लोकांसमोर येत आहे. त्यांच्यामुळे त्यांनी समताला टार्गेट करायचे काम चालविले आहे. त्यांना समता नावाची एवढी ॲलर्जी आहे. ही समताची निवडणूक नाही, ही नगरपालिकेची निवडणूक आहे. आताशी धरून काहीतरी पसरवलं जातंय म्हणण्यापेक्षा बगल बच्च्यांना बळी दिलं जातंय. आम्ही जे अपूर्णनुकसानीचे दावे करणार आहोत, फौजदारी दावे करणार आहोत, त्यांची हिंमत असेल तर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घ्यावी. बगल बच्च्यांवर अपूर्णनुकसानीचे दावे आम्हाला करावे लागत आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रचारामध्ये आम्ही कधी त्यांच्यावर टीका केलेली नाही. आम्ही जो समता पॅटर्न आहे, समताच्या माध्यमातून जे समाजोपयोगी कामं आम्ही करतो आहोत त्याला प्रसिद्धी दिली. त्याच्यामुळे समता या नावाची त्यांना ॲलर्जी झाली असं मला दिसतं. समताच्या माध्यमातून शेकडो गोरगरीब लोकांना घरपोच जेवणाचे डबे रोज पोहोचवले जातात. समताच्या माध्यमातून 3.5 महिने कोरोनाच्या काळामध्ये हजारो नागरिकांना आम्ही जेवण दिलं. समताचं माणुसकीचं मंदिर असेल, समताचं उद्योग मंदिर असेल, समता स्टडी पॉइंट असेल, प्रत्येकाला जे समोर समता नाव दिसतंय त्याच्यामुळे त्यांनी समताला टार्गेट करायचं ठरवलं. त्यांना समता या नावाची एवढी ॲलर्जी आहे ना, त्यांनी समताची निवडणूक लढवावी ना. माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना. ठीक आहे, समताची निवडणूक नाही, ही नगरपालिकेची निवडणूक आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. पण जे न बोलता आशुतोष दादांच्या विकास कामामध्ये अडथळे आणण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि आदरणीय शंकररावजी काळे आणि आदरणीय शंकररावजी कोले यांनी आयुष्यभर एक तत्व पाळलं बघा. संजीवनीने कधी कोळपेवाडी कारखान्यावर टीका केली नाही, कोळपेवाडी कारखान्याने कधी संजीवनीवर टीका केली नाही. त्यांचे देवयानी बँक आहे, संजीवनी पतसंस्था आहे, आम्ही त्यांच्यावर कधी टीका केलेली नाही. त्यांनी हे तत्व सुद्धा आदरणीय शंकररावजी कोले आणि शंकररावजी काळे साहेबांनी हे जे घालून दिलेले अलिखित नियम आहे हे त्यांनी पाळावे, एवढंच आमचं त्यांना आव्हान आहे. आणि हे जे काही आमच्या विरुद्ध तक्रार करणारे लोक आहेत ना, मी खरं एक दादा तुम्हालाही माहित नाही, मी एक पुस्तक लिहितोय. पुस्तकाचं नाव आहे साठवणीतल्या कटू आठवणी. समताचे टॉप 20 थकबाकीदार जे आहेत त्यांची आम्ही वसुली कशी केली त्याच्या या आठवणी या पुस्तक रूपाने मी प्रकाशित करणार आहेत. निवडणुकामुळे आचारसंहितेमुळे ते प्रकाशन लांबलं. हे जर पुस्तकाचं प्रकाशन झालं असतं ना, हे जे थकबाकीदार आहेत ना त्यांच्या सगळ्या सुरस कथा याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. त्याचा संजय मोरे जो आहे ना, 1 नंबरची कथा त्याची, 1 नंबरची.
घोडकीची कथा 13 नंबरची आहे या पुस्तकामध्ये. ते पुस्तक वाचून बघा. आणि तो तिसरा कोण आहे? खके. खकेची कथा 17 नंबरची याच्यामध्ये. टॉप 20 आमचे जे थकबाकीदार आहे त्यांच्या सुरस कथा या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत. त्याचं पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा. आणखी एक सांगू इच्छितो मी, या पुस्तकामध्ये मी एक उल्लेख केलेला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना मी जी लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे संस्था प्रथम बाकी दुय्यम. त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे, समतामध्ये कामकाज करताना आम्ही कायम ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिले. हे आज मी लिहिलेलं नाही, 6 महिन्यापासून हे पुस्तक लिहितोय. म्हटलेलं आहे, प्रसंगी थकबाकीदारांचा रोषही आम्ही नेहमी पत्करतो. संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरं जाणं, संस्थेच्या थकबाकीदारांच्या रोषाला सामोरं जाणं म्हणजे पुण्य कमावण्यासारखं असतं असं मी मानत आलेलो आहे. परंतु थकबाकीदारांची थकबाकी वसूल झाली नाही, संस्था अडचणीत आल्यास, ठेवीदारांच्या ठेवी परत करता न आल्यास तो ठेवीदारांचा जो रोष पत्करावा लागतो हा रोष तळतळाट असतो. थकबाकीदारांच्या जे वसुलीची कारवाई असते ना तो राग असतो. पण हा ती वसुली जर केली नाही, ठेवीदारांच्या ठेवी जर परत दिल्या नाही तर तो तळतळाट असतो. त्याच्यामुळे थकबाकीदारांचा कितीही रोष पत्करण्याची आमची निश्चितपणे तयारी आहे. समताचा जो वसुली पॅटर्न आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. अनेक पतसंस्था हा समता पॅटर्नचा अवलंब त्यांच्या वसुलीमध्ये करत असतात. नाही पत्करात 7 मर्चंट हा नाही पत्करात 7 मर्चंट हा नाही पत्करलं तर 7 बँक होती. पुण्य कमवायचं काम चालू आहे. पुण्य आणि हे पुण्य माझ्या निश्चितपणे कामाला येणार आहे. कोपरगावची जनता हे सुज्ञ आहे. हसता येतो त्यांच्यावर लोक जे काही फोन येत आहेत मला अशा प्रकारचे बालिश आरोप करतायत. त्यांचे खरं सल्लागार कोण आहे? त्यांचे ते सल्लागारांची यांची कीव येते हो. कशा सल्लागारांचा सल्ला ते घेत आहेत. आणि याच्यामध्ये आणखी एक मी सांगू इच्छितो, हे तर दिलं, या सल्ल्यामुळे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. कमळाच्या चिन्हावर त्यांना 30 उमेदवार सुद्धा उभे करता नाही आले. आमचे 30चे 30 उमेदवार घड्याळ्या चिन्हावर उभे आहे. आणि येत्या 21 तारखेला 30 घड्याळ्याचे उमेदवार आणि मी नगराध्यक्ष होणार ही पक्की खुंगाट त्यांनी सुद्धा बांधलेली. आणि त्याच्यामुळे विकासावर काही बोलता येत नाही. म्हणून असे वैयक्तिक आरोप जे काही करतायत या आरोपांचा आम्ही निश्चितपणे निषेध करतो. आणि जे जे आरोप करतायत त्यांचा तर बेत आम्ही नक्की पाहणार आहोत. म्हणजे सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर जे व्हायरल करतायत त्यांच्यावर सुद्धा आम्ही फौजदारी कारवाई निश्चितपणे करणार आहोत.